नमस्ते. तर हे बघा, मी इथे आली आहे आमच्या गावची जी नदी आहे दारणा नदी, तर तिच्या धबधब्याजवळ. तर हे बघा, इतकं सारं पाणी आहे आणि खूपच अशी भीती पण वाटत आहेत, कारण की खूप सारं पाणी आहेत. आणि आम्ही इथे त्या धबधब्याच्या अगदी जवळ आलो आहोत. आणि इथे पाण्याचा इतका सारा आवाज येत ना, की माझा आवाज तुम्हाला येतच नाही येत. हे बघा, खूप सारी पाणी आहे तिथं. आणि इथलं आजूबाजूचं जे वातावरण आहेत ना, ते खूपच छान आणि खूप छान असं वाटत आहेत. पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा, आणि पाणी एकदम व्यवस्थित असं वाहत आहेत, तर खूपच छान वाटत आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही, ह्या गोधड्या धुण्यासाठी ह्या बायका पण आलेल्या आहेत. आणि आता आम्ही काय करतो, नदीवर जर गेलोत ना, तर गोधड्या तिथेच धुतो आणि तिथेच वाळत टाकायच्या आणि संध्याकाळी 5-6 वाजता घरी घेऊन यायच्या. आम्ही पण इथे येत असतो जेव्हा दिवाळीच्या वेळेस कपडे धुवायचे असतात किंवा उन्हाळ्यामध्ये. तर आता हिवाळा आहे, तर आता काही कपडे धुणार नाही. तर हे बघा, खूपच भारी वाटत आहे तिथे, एकदम असं मस्त वाटत आहेत. आणि मग नंतर आम्ही इथे आल्यावरती थोडंसं फोटोशूट पण केलेलं, कारण की फोटो इतके छान येत होते ना. तुम्हाला मी एकदम फोटो पण नंतर दाखवणार आहे याच्यामध्ये. खूपच छान फोटो येत होते. हे बघा, अगदी असे व्यवस्थित मस्त फोटो, भारी फोटो निघत होते इथे. आणि मग नंतर आम्ही इथे फोटो पण काढलेत आणि नंतर मग व्हिडिओ पण बनवलात. आणि पाणी पण इतकं थंड होतं ना, त्यात हिवाळा पण आहेत आणि मग ते पाणी पण खूपच असं गार होतं. खूपच मी गार झालेली होती, कारण की काही जो फोटोशूट आहे तो आम्ही पाण्यामध्ये पाय ठेवून पण केलात ना, तर माझी साडी आणि खाली पाय वगैरे पूर्ण ओले झाले होते. तर हे बघा, म्हणजे माझे मिस्टरांना आम्ही आमच्याच एरियामध्ये ते सहजच बोलले की ठीक आहे, आपण जाऊयात तिथे फोटोशूट करूयात. तर आम्ही इथे अगदी असे फिरण्यासाठी आलेलो होतो. म्हणजे मेन कारण हेच की आम्हाला संध्याकाळी माझ्या नणंदेच्या घरी घरभरणीसाठी, म्हणजे वास्तुशांती पूजनासाठी जायचं आहेत. आणि आम्ही इथे आलो होतो त्यांना साड्या घेण्यासाठी, साड्या, कपडे हे घेण्यासाठी आलेलो होतो. आणि मग तिथून हा धबधबा तो जवळच आहे, आमच्या गावामध्येच आहे. तर मग माझे मिस्टर बोलले चला आपण तिथं जाऊयात, कारण की थोडाफार वेळ होता. मग नंतर आम्ही इथे आलेलो आणि खूपच छान असं वातावरण वाटत आहे. आणि हे बघा, आता आम्ही इथे आलो आहोत आमच्या शेतामध्ये, आणि शेतामध्ये अक्षरशः मोटर चालू होती गावावरती. आणि आमच्या इथले जे कोकण्यांच्या ज्या मुली आहेत त्या आल्या होत्या पाणी नेण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये खूप असं गहू तुडवत होत्या. तर मग त्यांना बोललो की थोडं साईडला जा आणि कोणीतरी एक जणी जी आहे ती पाणी भरा. तर हे बघा, ही माझ्यापाशी अशी साईडला उभी आहेत, हे बघा. आणि मी इथे त्यांना त्यांचं नाव विचारत आहेत, पण मग ती मुलगी फक्त माझ्या चेहऱ्याकडे बघत आहेत, मला ती नाव काही सांगतच नाहीत. आणि नंतर मग तिची जी मोठी बहीण आहे तिनं तिचं नाव सांगितलं की तिचं नाव आहे नेहा. तर ती फक्त माझ्याकडे बघत आहेत, माझ्याशी बोलत पण नाही काहीच. घ्या सारा नाव. आणि हे बघा, ती अशा पद्धतीनं इथं ग्लासने जे पाणी आहे ते ग्लासने भरत आहेत, कारण की इथे अशा मी कॉक बसवलेले आहेत या पाईपला, आणि त्याच्या थ्रू आम्ही भरत आहोत, कारण की याच्यामुळे काय होतं की बारं दाण्याचं टेन्शन नसतं. तर मग ती अशीच इथे ग्लासने पाणी भरत आहेत, हे बघा. आणि आम्ही धबधब्यावर जाऊन आलो आणि नंतर इथे आमच्या शेतामध्ये पाणी चालू होतं गावावरती. मग आम्ही पाणी बघण्यासाठी पण इकडे डायरेक्टली तिकडनं इकडेच आलो. आणि मग आता नंतर इथून घरी जाणार आहोत, आणि घरी जाऊन आपल्याला जायचं आहे वास्तुशांती पूजनासाठी माझ्या नणंदेच्या घरी, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बहिणीच्या घरी. तर चला मग आपण तिकडे पण जाणार आहोत. मग घरी जाऊन गाईंचं सर्व काम आवरून
संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जायचं आहे. तर हे बघा इथे मला पाणी पण प्यायचं होतं. मग मी तिच्याकडनं पाणी घेतलं आणि पाणी पिली, कारण की खूप वेळेपासनं तहान लागलेली होती. मी पाणीच पिलेली नव्हती. आणि हे बघा, हे आहेत माझ्या ताईंचं घर, म्हणजे माझ्या ज्या नणंदबाई आहेत त्यांचं घर आहेत. त्यांची आज दिवसभरामध्ये म्हणजे छोटीशी पूजा होती घरामध्ये सत्यनारायणाची. तर मग आम्ही संध्याकाळच्या वेळेसच गेलो होतो. पूजा सकाळी छोटी होती, ती पूजा होऊन गेलेली होती. आणि नंतर मग मी इथे त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या साड्या. तर हे बघा, ही जी आहे ती माझ्या नणंदेची सून आहेत आणि तो त्यांचा नातू आहे. तर मी दोघींसाठी पण 2 साड्या घेतलेल्या होत्या. आणि इथे जे माझे भाऊ आहेत त्यांच्यासाठी मी कपडे घेतलेले होते. तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस तिकडे गेलो. त्यांचं अशा पद्धतीचं घर आहे आणि त्यांचं बाळ पण आहेत ना, ते खूपच क्यूट आहे. आणि त्या बाळाचं नाव आहे रियांश. खूपच छान, तो असा व्यवस्थित असा हसत नव्हता, कारण की दिवसभर घरामध्ये खूपच गोंधळ थोडासा तो शांत झालेला होता आणि शांत बसलेला होता. तर इथे बघा माझी काव्या पण काय करत आहे, तिकडे तिकडे खूप खोल्यामध्ये हिंडत आहेत. आणि हा बघा आमचा क्यूटसा रियांश कसा आता झोळीमध्ये झोपलेला आहे. एकदम तो आज शांत झालेला होता. आणि आता इथे सगळे जे आहेत ते जेवण करायला बसलेले होते. तर आता इथं जेवण चालू आहेत आणि यांचे जेवण झाले की नंतर आम्ही पण जेवायला बसणार आहोत, कारण की आता खूपच 9, 9:30 संध्याकाळचे झाले होते आणि आता नंतर मग घरी पण जायचं होतं. पण मग आम्ही 4 व्हीलर आणल्यामुळे घरी जायचं इतकं काही टेन्शन नव्हतं, कारण की थंडीचं संध्याकाळच्या वेळेस 2 व्हीलरवर घराच्या बाहेर निघणं खूपच त्रासदायक आहे. त्याच्यामुळे मग आम्ही 4 व्हीलर गाडी घेऊन आलेलो होतो. आणि मग काही नाही, भरपूर 11, 11:30पर्यंत मग थांबणार होतो. कारण की संध्याकाळच्या वेळेस का गेलो होतो, कारण की ज्या माझ्या दुसऱ्या नणंदबाई होत्या त्या पण संध्याकाळीच येणार होत्या. हे बघा त्या इथे झोपलेल्या आहेत आणि हसत आहेत माझ्याकडे बघून. आणि त्या पण संध्याकाळी येणार होत्या, मग म्हणून आम्ही संध्याकाळीच गेलो होतो. तर आता इथं जेवणं वगैरे चालू आहेत आमची. आणि आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि त्यांना आता 2 व्हीलरवर जायचं होतं घरी. तर मग माझ्या ताईन त्या बोलत होत्या की तुम्ही थांबा, मुक्कामी राहा. पण मग ते काही ऐकतच नव्हते आणि ते बोलले ठीक आहे, नाही आम्ही जाऊ, कारण की त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कामे असतातच. आता आपण व्हिडिओची एंडिंग करूयात. सगळ्यांना गुड नाईट.